एकाच्या महालात फुलताती बागा. एकाच्या घरात कुत्र्याच्या बिस्किटच्या पुळ्याचा खर्च 2000 रुपये आहे. ते मोठं कुत्र, त्या पुळ्याचा 2000 रुपये किंमत आहे बिस्किटच्या पुळ्याची. आणि एकाच्या घरचा महिन्याचा किराणा 2000चा आहे. हा वाद आहे गरिबी आणि श्रीमंतीचा. हा तुमचा जो गणपती आहे, इथं आजूबाजूने जेवढ्या जातीचे असतील, धर्माचे असतील, ज्याची इच्छा असेल तो इथं येऊन या गणरायाच्या दोन्ही पायावर डोकं टेकवू शकते, त्याला विरोध नाही. पण तुम्ही मुंबईला लालबागचा राजा पहा की पुण्याचा दगडूशेठचा हलवाईचा गणपती पहा, तिथं मात्र वाद पाहायला तुम्हाला भेटते. त्या गणरायाचा एक पाय श्रीमंताचा आहे आणि एक पाय गरिबासाठी आहे. श्रीमंतासाठी उजवा पाय आणि गरिबासाठी डावा पाय. 3-3, 4-4 तास जो लाईनीत उभा राहते गणरायाचं दर्शन घ्यासाठी जाते, त्याचा गणरायाच्या पायाले स्पर्शही होत नाही तर त्याले पकडून ओढल्या जाते, लोटल्या जाते. श्रीमंत 5 मिनिटात जाते, तिथं 15-15 मिनिटं उभा राहते. मग असं वाटते देवा तुझ्याही जवळ हा न्याय आहे. एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास थड नाही राहण्यास जागा. एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. अन्नासाठी फिरतो नागवा राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. देशात समता नवा. राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. म्हणून तुम्हाला विनंती आहे, ही दरी कमी झाली पाहिजे आणि आज विचार झाला पाहिजे या गोष्टीचा. हा जो गरिबी आणि श्रीमंतीचा वाद आहे, म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, हे जातीयवाद धर्मवाद हे डोक्यातून काढून टाका. काही नसते, फालतू गोष्टी आहेत ह्या. जात आपल्याला जर जातीचं लय टेन्शन असेल, आपल्याला काय वाटते, हे बाई एकच जात, हे एवढा बेकार धंदा आहे हा. एकच जात आणि त्या जातीतही 10-12 जाती, हे हलके ते उच्चे, हे आमच्या याच्यात बसत नाहीत आणि ते आमच्यापेक्षा खालचे आहेत. अरे काय राजे, मी इमानदारीनं प्रार्थना करतो तुम्हाला, हे जर तुम्हाला जातीचं एवढं टेन्शन असेल, माईच्या शपथ नाही तर बसलेले ना छातीवर हात ठेवा, स्वतःच्या मनाले प्रश्न विचारा. आपल्यापेक्षा जास्त असलेले श्रीमंत, आपले सोयरे जे आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत, त्याची लेवल आपल्यापेक्षा मोठी आहे, ते आपल्याला भाव देतात काय? अरे देतात काय? कोण्या जातीला चाटून राहील तुम्ही? मग ज्याला एवढं जातीचं टेन्शन आहे, ज्याच्याजवळ 15-20 एकर जमीन आहे, श्रीमंत आहे, त्याला म्हणा देणं तुम्ही पोरगी 2 एकरावाल्याले. होतकरू आहे तो, मेहनती आहे तो, करू शकते तो काहीतरी. तुला एवढं जातीचं टेन्शन आहे, तुझ्याच जातीतला पकड, उच्चातलाच दे त्याचं लग्न लावून. त्या वागती कुठे जाते जात? मग हे मतलबी जात धरून बसून राहिले का तुम्ही? म्हणून तुम्हाला प्रार्थना, खेकड्याच्या जातीतले पैदा व्हायला, खेकड्याच्या जातीतले. मारवाडी समाजाचा आदर्श घ्या, सिंधी समाजाचा आदर्श घ्या, गुजराती समाजाचा आदर्श घ्या. त्याच्यातला एखादा तुटला खसला तर वर्गण्या करून डबल उचलतात त्याला. ते आपला जो स्वतःचा भाऊ असते, भाऊ आपल्या वावरात पाणी असते, त्याच्या वावरात पाणी नसते, हा त्याची पराठी वाहू देते पण त्याला पाणी नाही देत. भावाचं कौतुक सहन नाही होऊन राहिलं, दुसरा तर लय दूर राहिला. खेकड्याच्या जातीतले पैदा व्हायला आहेत. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, आईच्या शपथ. आपलं कीर्तन जरा डायरेक्ट आहे, त्याच्यामुळे कोणाचं मन दुखीन, त्याच्यामुळे दुखलं तर दुखू दे. पटलं नाही डबल बोलवू नका. इसगाव 30 गाव, भिकाऱ्याला 40 गाव, हे असं आहे. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे. मग भीक मागतो तुम्हाला मी, कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका. आईच्या शपथनं प्रार्थना आहे.
आई गरज आहे तुम्हाला या लेकराईवर, कारण संस्कार ते पळून राहिले हो. एका मिनिटात उदाहरण देतो तुम्हाला. जात आणि धर्म याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. भलत्या गोष्टीचं टेन्शन घेऊन राहिले तुम्ही. बाबू एका मिनिटात तुम्हाला मी उदाहरण देतो. हा भगवा कलर आहे. हा कोण्या धर्माचा आहे? ये हिंदूवाला उभा आहे. उभा राही ना, उभा राही ना. अबे उभा राही ना, पुस्तक घे ना. अबे उभा राही ना, बरोबर आहे ना. अबे बरोबर आहे ना, उभा राही ना. ये बरोबर आहे. अरे बेटा बरोबर आहे. नाही त्याच्यामधून हा गरम व्हायला वाटते. अरे बेटा मैं बहुत नरम हूं, तू उभा तर आहे. अरे राजा उभा राह ना. हे पुस्तक. अरे त्याच्यातून माईक दे. तुझं नाव काय आहे? नाव सांग. माय नेम इज देवांश प्रवीण भोळे. माय नेम इज देवांश प्रवीण. देवांश. पाहिजे त्याला जास्त हाताबोटात चालत नाही, दुरून बोल. देवांश कोण्या वर्गात आहेस तू? दुसरी. दुसऱ्या वर्गात. देवांश मला सांग, हा भगवा कोण्या धर्माचा कलर आहे? अबे बोलला ना तू पहिले बरोबर. कोणाचा आहे? अरे कोणाचा आहे? हिंदू. हा हिंदू. मग बोल ना माईक मध्ये. कोणाचा आहे? हिंदू. हिंदू. तुला काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर? पोलीस. पोलीस. पुस्तक घे. घे ना पुस्तक. माईक ठेव, बसून जाय. फक्त पुस्तक इथं नको वाचू. हा एका रात्रीत बाबासाहेब होशील. शांततेने ठेवून दे, घरी गेल्यावर शांततेने वाचतो. ठीक आहे बाबू. हा हिरवा कलर आहे. हा कोणाचा रे? हा हिरवा कोणाचा? अबे बोलना पेंड हो रे, बोलना रे. हिरवा कोणाचा? ये मुस्लिम. ये ना बेटा, ये ना, ये ना. अबे तो मुस्लिम वाला आहे तो घे ना. तू बस रे. दे माईक. तू नाही ना रे. तुझं काय नाव? सक्षम अनिल उमाडे. त्याले होईल काय आहे रे? नाही ना रे, कुठे हात लावला तर अर्थी कसा आहे ना रे. तुझं काय नाव? सक्षम अनिल उमाडे. मग तर म्हणतात नाही बाबा, नावच सक्षम आहे तुझं. आता आल्या बा लाडक्या बहिणी सुरू झाल्या. आता नाही मारणार नाही तुमचा. जिकडे तिकडे तुमच्याच मोसम आहे. पाहिजे ते तोडशीन वायर त्या मोबाईलची. सक्षम कोण्या वर्गात आहेस तू? 7व्या वर्गात. तो बंद झाला का माईक? माईक जवळ घे. तुझं काय नाव? सक्षम. सक्षम. हिरवा कोणाचा? मुस्लिम. मुस्लिमचा. घे पुस्तक घे. माईक दे, बसून जाय. बाबू हा निळा कोणाचा रे? ये बुद्धावाला. ये बाबू दे त्याच्यातून माईक. तुझं काय नाव? आणि दत्ता इंगळे. हा आणि दत्ता आणि इंगळे. तुम्ही पुरं नाव सांगून राहिले होती का? घरकुल योजना सुरू आहे का रे? फक्त नाव सांगत जा ना. तुम्हाला नावाची काय आवडत? फक्त नाव सांगत जा. काय नाव आहे? अंश. अंश. अनिल सांगत. अनिल वडिलाचं. नाही बाबाचं दत्ता इंगळे. मग तुया पहिले काय सांगितलं? आणि दत्ता इंगळे. अच्छा अंश दत्ता इंगळे. अंश मला सांग, तू निळा कोणाचा? बौद्धचा. बौद्धाचा. पुस्तक घे. माईक ठेव, बसून जाय. आता बाबू सगळेजण आवाज दे एका याच्यात स्वरात. हा ताकद ना, म्हणजे जास्त ताकद नाही. जेवढे विचारलं तेवढंच फक्त. भगवा कोणाचा? बोला ना मोठ्यानं. भगवा कोणाचा? हिरवा कोणाचा? निळा कोणाचा? ये ना इकत गेलाय ते काय हे कलर? भगवा हिंदू न, हिरवा मुसलमान नाही ना, निळा बुद्ध नाही. येणे इकत गेलायत काय? आजपर्यंत तुम्ही घर टॅक्स, पाणी टॅक्स भरता. भगव्याचा टॅक्स हिंदूनं, हिरव्याचं मुसलमानानं भरलं काय? भगवा यायच्याशिवाय भगवा समजला येईल. मग भगवा म्हणजे कोणता? तर यायचा भगवा हिंदूचा नव्हता. तो भगवा होता त्यागाचा. भगवे वस्त्र होते स्वामी विवेकानंदाच्या अंगावर. भगवा म्हणजे त्याग, भगवा म्हणजे शौर्य, भगवा म्हणजे निष्ठा, भगवा म्हणजे इमानदारी. हिरवा म्हणजे मुसलमान नाही, भगवा म्हणजे हिंदू नाही, निळा म्हणजे बुद्ध नाही. त्या लेकरेले मानवतावाद शिकवा लागणार. त्याला सांगा लहानपणापासून. दुसऱ्या वर्गातल्या लेकराले माहित आहे, ज्याले हे अक्कल आली नाही अजून की त्याला मोठं झाल्यावर काय बनायचं आहे, त्याला सांगा ना, त्याला शिकवा ना स्वामी विवेकानंद कि ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. इंसान की औलाद है इंसान बनेगा.
तेले शिकवा साने गुरुजीचा धर्म खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. का रे हे येत नाही गे हे येत नाही गे हे शिकवल्या जायचं बाबू पहिले शाळेत. आता काय झालं माहित आहे का तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळा पाडल्या बंद याच्यात सरकारचा दोष नाही कोणतंही सरकार येऊ या शाळा बंद पडल्या नाही याच्यात सरकारचा दोष नाही यांच्यात सगळ्यात जास्त पापी आपण आहो. प्रत्येकाची इच्छा आहे मायापोरगो कॉन्व्हेंटमध्ये गेलं पाहिजे. 100 वर्षापासून एकच कविता सुरू आहे जानी जानी येस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा. अजूनही समजलं नाही जानीची माय कोण जानीचा बाप कोण तुम्ही जानी आणली कुठून जानीचा संबंध काय आहे. त्या लेकराईला एस फॉर शिवाजी माहित नाही टी फॉर तुकाराम माहित नाही जी फॉर गाडगे बाबा माहित नाही बी फॉर बाबासाहेब माहित नाही एस फॉर सावता महाराज माहित नाही. 100 वर्षापासून ना पोट्ट इंग्लिश होऊन राहिलं ना पोट्ट मराठी राहून राहिलं. 87 म्हणजे काय त्याला समजत नाही 87 सांगा लागते त्याला धड नोकरीवर लागून नाही राहिलं. तुम्ही करून काय ठेवलं लेकरायचं मला सांगा. पुऱ्या शाळा जागती 100% बंद होतील. सांगा राजा गोरगरिबाची ताकद आहे का हो. 25-25 हजार 30-30 हजार रुपये त्याचा सोयाबीन राजा वाया गेलं त्याचा त्याला समजून नाही राहिलं. सोयाबीन साथ नाही देऊन राहिलं वरलीचा आकडा लागून नाही राहिला. दारूचे पैसे कोणी उसने देणारा भेटून नाही राहिला. त्यांना जाऊ कुठी देणार बा तू वर्ग निघले तू हे काही समजून नाही राहिलं. तू श्रीमंताचा झाला काय की गरीबाच्या इकडे एखादा डोळ्या उघडलं तू या तो मरून राहिला गरीब त्याचा वाली नाही उरला कोणी. जो येते तो त्याच्या नावावर फक्त मोठं होऊन राहिला आवाज देऊन राहिला जय जवान जय किसान. जय किसान मेला किसान. फक्त निवडणुकीच्या टाइमातच त्याला किसान दिसते. मी कोण्या पक्षाची ना कोण्या सरकारची टीका करत नाही. कोणी आला तरी शेतकऱ्याचं मरणच असावं त्याचा वालीच नाही राहिला कोणी. त्याच्या मालाले भाव भेटत नाही परेशान. सध्या कोणीच गोट नाही करून राहिलं सोयाबीनची. घरी येते कामावून बायको डोकसं खाते कांताची याले शांताची याले. आपला कागद कोणता कमी पडला आपले 1500 आले काऊन नाही बिचारे वाट पाहून राहिले. 14 तारीख गेली आता पुढची 17 आहे व 17 होती जमा KYC केली EYC केली याच्यातच जिंदग्या बरबाद होऊन राहिले. शेतूत चक्रा मारू मारू त्याचा टाइम निघून चालला त्याचा फवारा बसून नाही राहिला त्याची पराठी खाकून राहिली. कृषी केंद्रावाला त्याला उधार देत नाही त्याला दाखवते मागचं बिल पुऱ्या गावाचे 5 लाख आहेत. अरे बा त्याला 50च पाहिजे ना रे औषध. परिस्थिती गंभीर आहे हे म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे आज आपल्या पोरीला शिका लागेल. उद्योग करा काम करा कष्ट करा मेहनत करा. नोकरी फौकरीच्या भरोशावर बसू नका त्याच्याजवळून तेही बेकार काम. पोरी लग्न करून राहिले बाबा. प्रत्येक जण म्हणते मला नोकरीवालाच पाहिजे. आता नोकरीवाले आणाव कुठून. परिस्थिती म्हणजे लय चवू कडून तो मारच आहे त्याले. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. प्रभू हा खेळ दुनियेचा प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. कुणाला झोपडी नाही राहाया तिळभरी कोठे. कुणाला झोपडी नाही राहाया तिळभरी कोठे. तया मूल बाळ बहुदेशी असा का भेद तुझ पासी. प्रभू हा खेळ दुनियेचा. म्हणून तुम्हाला विनंती आईच्या शपथनं प्रार्थना करतो. देव म्हणजे काय. देव म्हणजे कर्तव्यशूर न्यायनीतीचे माहेर क्रांतिकार्याचे दिव्य निर्झर अग्रेसर जगा माझी. सावता महाराजनं कष्टात देव पाहिला कष्टात. कांदा मुळा भाजी भाजी
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी 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 अवघी विठाई कांदा मुळा भाजी भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी 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 अवघी विठाई माझी. कष्टात देव पाहिले शिकवला. जेवढे संत झाले ना बाबू तेनं कष्टात देव पाहिला. ऐदी लोकांचा देव नव्हता. ऐदी लोकांचा देव नव्हता. कालही नव्हता ना आजही नाही. देव आहे मेहनतीत, देव आहे कष्टात. म्हणून तुम्हाला विनंती आहे, कष्ट करा, काम करा, मेहनत न जगा. ज्यानं त्यानं आपलं काम इमानदारीनं करा. तुम्ही शेतकरी असाल तुमचं काम इमानदारीनं करा. तुम्ही वावरात मजूर असाल तुमचं काम इमानदारीनं करा. मान्य आहे एका काळ असते. पहिले मालकाचा काळ होता. पहिले मालकाचा काळ होता. काळ पलटी देत असते. पहिले मालकाचा काळ होता. मजूर सकाळी जाय त्याच्या घरी, राम राम. तो म्हणे आला काय? हो. ते दोरं सोडून घेतो, त्याला पाणी पाजतो, वावरात चारायला घेऊन जातो. दिवसभर तो चारे बैल दोरं. तिकडून संध्याकाळी घरी ये ना, त्याला विचारपूस शिदुरीची जेवला काय काही घेणं देणं नाही. 10 रुपये रोज होता. बरोबर आबा? ओ चष्म्यावाले आबा, बरोबर आहे ना? 10 रुपये रोजात. काही जणांचे पाय तिरपे झाले तर चप्पलही नाही द्यायच्या मापाची. एवढे घोयला गेले ते 10 रुपये रोजात. 10 रुपये रोज. आणि त्याच्यातही जर चुकून बैलाचं मुसकं हरपलं तर घरी आल्यावर तो मालक शाळा दे त्याले. अरे तुला अक्कल आहे की नाही? तो म्हणे मालक 5 रुपये काटा माय, 5 रुपये काटा, पण दुसऱ्या दिवशी उद्या मलाच सांगजा. काळ मालकाचा होता. बरोबर? आज काय झालं? आज बदलला काळ. आज मालक उठते, मजुराच्या घरी जाते सकाळी. त्याची बायको उठलेली असते, झाडझूड करत असते, हा जाते. उठला काय शामरा? अरे काही टाईम आहे की नाही? राहिले लोक तोंड धुयाचे, राहिले लोक चाय प्यायचे, झोपेला आहेत ते. बरोबर, काही हरकत, येतो अर्ध्या घंट्यात. हा जाते, अर्ध्या घंट्यानं वापस येते. उठले का? हा उठले. तो गडी बहिरे काय म्हणता? काही डवऱ्यावर जरा. बरं एक काम करता, ते बैलबंडी जुतून घ्यायचं, डवरं वगैरे टाकून घ्यायचं, मी गाडीवर येतो, काही वांधा नाही, होऊन जाईल. मजूर जाते, डवरं वगैरे पहिले मालक जुतून ठेवते, हा वायते, 1-2 मुळलं नाही वाट पाहिजे. आता ते गवत काही जात नाही. मग हा त्याला सांगते थोडंसं दाबून घे ना, इकडे उभा राहा, याच्यावर उभा राह ना. 2 गोटे बांधले ना याच्यावर, दबून मिळाला तर उभा राह तू. तो बिचारा अजून चुप बसते. अजून 15-20 मिनिटात जातात. तो म्हणते थोडंसं घे ना गवत फटीत तसं. तू इकडे लय पाय काय लय लय पाहिले गळ्या तर हार गाणी पाहिला. इकडे वर तू. हे तुझ्या बैल, हे तुझे डवर, हे तुझे पुराणी, ना तुझ्या तू त्या निंबाल शिदोरी लटकेलाय. जीवन घेतो मी, चाललो आणि मी मरीन. डबल जर तुझ्या औरत पाय टाकीन. गेला काळ. काळ असते एका बरोबर. पण मुद्दा काय आहे? एक महत्वाचा विषय आहे. येणाऱ्या प्रत्येक काळात आपलं काम आपण इमानदारीनं केलं पाहिजे. तुम्ही कोणी असा, तुम्ही मजूर असाल तुमचं काम इमानदारीनं करा. तुम्ही मालक असाल, त्या बाया कापसाले जर कापून येसून राहिला तर त्याच्यात ते काटा फाटा सरकू नका. आणि तुम्ही त्याच्यात जास्त बोंड्या घालू नका. गोटे भरून ते गोटे भरू नका. काय सारख्याले वर्ग व्हायला कार्यक्रम म्हणावं, कोणाला समजून नाही राहिलं. तो काटा मागं फिरवते, ह्या त्याच्यात बोंड्या घालतात. त्याची नक्की सफा करता करतात जाते, धुम त्याच्या नकाले रुतते, कारण आपल्याला नकाले. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, ते इमानदारी आपल्यात कामात असली पाहिजे. कारण इमानदारी प्रियतयाला सदाचार आवडे. इमानदारी प्रियतयाला सदाचार आवडे. अरे कुणी कुणाची रक्त शोषिता क्रोध हरीला चढे. कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरीला चढे. अरे नम्र सदा सेवेला असतो, नम्र सदा सेवेला असतो, असतो त्यांच्या घरी. भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. पाहुणी ह्या सगळ्यांचे कामे करे,